विद्यानिकेतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। विद्यानिकेतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा या ठिकाणी 10वी आणि इयत्ता 12वीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। यावेळी या निरोप समारंभात विद्याशक्ती शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर तुकाराम गोरे, प्रतिभा निकेतन विद्यालय नांदेड, प्राध्यापक राजेश अवचार, ज्ञानेश्वर विद्यालय वरुड चक्रपान, पंजाबराव वडकुते, ट्रेझरी ऑफिसर प्राध्यापक कल्याणकर, दाजीबा पाटील, डॉक्टर धनस गुंगे, चंद्रकांत खंदारे, रामभाऊ कुटे, पांडुरंग उचितकर, चेतन ऑर्केस्ट्रा वाशिम, ॲडव्होकेट परमेश्वर इंगोले, विकास शिंदे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेनगाव, रवी लांडे, धनगर योद्धा शिंदेफळ, माधव लांडे, धनगर योद्धा, प्रकाश पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक शिंदे आरबी, प्राथमिक मुख्याध्यापक सरकटे व्हीएस, पर्यवेक्षक कसाब पीपी उपस्थित होते। यावेळी वृषाली टाले, नम्रता चोपडे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना संस्थेने तुम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे। यापुढे देखील विद्याशक्ती प्रसारक मंडळ तसेच संस्थेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रास्ताविक केले आणि 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच प्राध्यापक राजेश अवचार यांनी आपल्या साहित्यिक भाषेतून सुंदर गायन करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी प्राध्यापक डॉक्टर तुकाराम गोरे यांनी आई वडिलांचे शाळेचे नाव उज्ज्वल करा असा मोलाचा संदेश दिला। या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकन्या अवचार आणि नेहा बेंगाळ यांनी केले। यावेळी परिसरातील सर्व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या अन्नविद्यालयाच्या संदर्भात त्यांना आपली काही संस्थेच्या वतीने देणगी, त्यांच्यामुळे त्यांनाही मदत हा दृष्टिकोन संस्थेचा, त्यामुळे त्यांनी आज आले। आज आमच्या मुलाचा साखरपुडा रविवारी आहे आणि गोरे सरांनी सांगितले की फिजिक्स विषय अतिशय अवघड असतो, तर त्या आमचे जे युवाई आहेत तो फिजिक्स मध्ये PhD आहे आणि सिनियर कॉलेजला प्राचार्य कळवला, म्हणजे अवघड विषयात PhD झालेली आणि ते आमच्या आम्हाला मुलाचे सासरे मुलांना मिळाले। तर मी त्याच्या लग्नाच्या निमित्त जुलैला जे काही लग्नाची तारीख निश्चित होईल त्यावेळेस मी या संचांना आमंत्रित करतो की त्यांनी आमच्या मुलाचा लग्नाचा NTV न्यूज मराठी हिंगोली।